राम राम मंडळी. गोविंदराज फार्म चोबळी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आपण आपल्या चॅनलवरती छान छान शेतीचे व्हिडिओज, बागेचे व्हिडिओ किंवा शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या स्मार्ट आधुनिक काळातील मशनरी किंवा बागेतील कामे सोपी कशी करावी या प्रकारच्या टिप्स किंवा व्हिडिओ सांगत असतो. किंवा परंपरेनुसार आपल्या परंपरा, प्रथा किंवा त्यामध्येही पारंपरिक पदार्थ जसं की पूर्वीच्या काळी व्हायचे ते पदार्थ आता ते होतही नाहीत असे पाहत असतो. तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत पेरूबद्दल माहिती किंवा पेरू खाण्याचे फायदे. सध्या मार्केटमध्ये ना मस्त मोठे मोठे आणि गुबगुबीत असे पेरू आलेले आहेत. त्यातही भरपूर व्हरायटी आहेत, जसं की पिंक तैवान पेरू, रेड डायमंड पेरू आणि अशा बऱ्याच व्हरायटी आहेत. पेरू खाण्यासाठी आता ना सीझनची वाट पाहावी लागत नाही. पूर्वी कसं डिसेंबर, नोव्हेंबर महिना यायला लागायचा पेरू खाण्यासाठी, पण आता तसं नाही आहे. वर्षभर पेरू खायला मिळतात. असं म्हणतात बरं, जर पेरूला तितकंच प्रेम मिळालं असतं जितकं आपण आंब्याला देतो, तर भारतामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता राहिली नसती किंवा व्हिटॅमिन डेफिशियन्सी हा शब्द ऐकायला भेटला नसता. पेरू म्हणजे नॅचरल व्हिटॅमिन सी पॉवर हाऊस. पेरूमध्ये संत्रीपेक्षा 4 पट जास्त व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे इम्युनिटी बूस्ट, ग्लोईंग स्किन आणि स्ट्रॉंग मेटाबॉलिझम हे सगळे फायदे होतात. पेरू तुमच्या हार्ट हेल्थला देखील सपोर्ट करतो. तसेच ब्लड शुगर, डायबिटीज कंट्रोल करतो आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करतो. म्हणजे पेरू डायबेटिक फ्रेंडली आहे, तसंच हार्ट फ्रेंडलीसुद्धा आहे आणि डायजेशन फ्रेंडलीसुद्धा आहे. म्हणजे शुगरच्या पेशंटलाही पेरू खाण्यासाठी योग्य आहे. हार्ट पेशंटसुद्धा खाऊ शकतात आणि पेरूमुळे ना डायजेशनसुद्धा खूप छान सुधारतं. पेरू म्हणजे बॉडीचा नॅचरल अँटी एजिंग शील्ड, कारण यामध्ये लायकोपेन आणि फ्लॅव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे रोगांना दूर ठेवतात, एनर्जी लेवल वाढवतात आणि थकवा कमी करतात. तुम्ही एवढे दिवस पेरू खायचात, पण तुम्हाला पेरूबद्दल एवढी माहिती होती का हो? आता आपण एवढे पेरूचे फायदे पाहिलेले आहेत, मग दररोज एक पेरू खायला काहीच हरकत नाही आहे. किंवा दररोज तुम्ही एक पेरू खात जा आणि दररोज पेरू खाऊन बॉडीचा रोजचा व्हिटॅमिन सी अपग्रेड करा. संत्री, मोसंबी यामध्ये पण व्हिटॅमिन सी असतं, पण कसं आहे ना, दररोज ही फळे सगळ्यांनाच भेटतील असे नाही. पण पेरू हे स्वस्त आणि परवडेबल फळ आहे. लगभग 50 ते 60 रुपये केजीच्या आसपास असतं. हे कोणालाही परवडणारं फळ आहे आणि कमी पैशात जास्त फायदेसुद्धा आहेत. तर मग दररोज एक फळ किंवा एक पेरूचं फळ खायला काहीच हरकत नाही आहे. किंवा तुम्ही दररोज एक पेरू खाऊन आपलं हेल्थ सुधारू शकता, डायजेशन सुधारू शकता. हृदयाचे पेशंट असतात, जसं की हार्ट पेशंट असतात, ज्याचं बायपास झालेलं आहे किंवा या पेशंट्सना किंवा त्याच पेशंटना शुगरसुद्धा असतं. त्या पेशंट्सना काही फळं खाण्यासाठी मनाई केलेली असते. पण सध्याच्या काळात जास्त प्रॉब्लेमॅटिक होत जाणारी गोष्ट म्हणजे ओबेसिटी किंवा वजन वाढण्याचा प्रॉब्लेम. तर पेरू हे कमी कॅलरी आणि जास्त फायबरयुक्त असल्याने भूक नियंत्रित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचा आणि डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. म्हणजेच यामध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारतात आणि डोळ्यांसाठी चांगले असतात. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे पेरू खाण्याचे फायदे आहेत. तर पेरू खाण्यासाठी किंवा पेरूचा ज्यूस पिण्यासाठी काहीच आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे किंवा पेरू खाणं हे फायदेशीरच आहे. तर आपल्या चॅनलवरचा हा पेरूबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा किती फायदेशीर आहे, नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशी छान आणि सुंदर माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल.